नमस्कार, मी अनिल दुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जदारांना नियमित व्याजासाठी भरीव निधीची तरतूद करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजे समोजितसिंह घाटगे यांची आग्रही मागणी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील कर्जदारांना गेल्या 8 महिन्यापासून रखडलेलं व्याज परतावा नियमितपणे मिळण्यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समोजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली. मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी हे निवेदन सादर केलं. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राजे समोजितसिंह घाटगे यांनी दिली. निवेदनात म्हटलं आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 1,81,324 लाभार्थ्यांनी 12% व्याज परतावा योजनेचा लाभ घेत स्वतःचे व्यवसाय उभे केले आहेत. या योजनेमुळे हजारो युवक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले असून त्यांनी स्वतःच्या करिअरला नवी दिशा दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 23,000हून अधिक तरुणांनी या योजनेतून 10 ते 15 लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेऊन छोटे मोठे उद्योग सुरू केले आहेत. विशेषतः राजे समोजितसिंह घाटगे सहकारी बँक मराठा समाजातील युवकांना या योजनेतून कर्जपुरवठा करण्यामध्ये अग्रेसर ठरली आहे. 1738 तरुणांना 172 कोटी 68 लाख रुपये इतक्या रकमेचा कर्ज पुरवठा केला आहे. त्यामुळे हे तरुण यशस्वी उद्योजक बनले असल्याचे घाटगे यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या महामंडळाच्या योजनांना मोठ्या प्रमाणात चालना मिळावी. मात्र गेल्या 8 महिन्यापासून व्याज परतावा नियमित न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांचं आर्थिक गणित विस्कळीत झालं आहे. नियमित हप्ते भरताना तरुण उद्योजकांना मोठी कसरत करावी लागत असून हप्ते थकल्यास व्याज परताव्याचा लाभ बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीने उभं केलेले उद्योग अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे घाटगे यांनी निवेदनात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुण उद्योजकांना दिलासा देण्यासाठी व्याज परतावा तातडीने आणि नियमितपणे मिळावा, यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी घाटगे यांनी केली आहे. देशव्यापी औषध दुकाने बंदमध्ये दोडामार्ग साठेली भेडशी येथील औषध विक्रेते यांनी दुकाने बंद ठेवून घेतला आंदोलनमध्ये सहभाग. देशभरातील औषध दुकाने विक्री व्यावसायिक यांनी आपल्या विविध मागण्या तसेच सरकारच्या काही धोरणाविरोधात मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी मध्यरात्री असा 24 तास बंद पुकारला. याला पाठिंबा देण्यासाठी मेडिकल असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोडामार्ग साठेली भेडशी येथील औषध दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला. तर जिल्हा मुख्यालय येथे आयोजित आंदोलनमध्ये काही जण सहभागी झाले. औषध दुकाने बंद असल्याने काही रुग्ण यांची गैरसोय झाली तरी सरकारी रुग्णालयात जाऊन काही जणांनी औषध गोळ्या घेतल्या. औषध विक्री करणारे विक्रेते यांनी आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी देशव्यापी 1 दिवस मेडिकल स्टोअर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साठेली भेडशी येथील 3 मेडिकल, दोडामार्ग शहरातील 6 मेडिकल बुधवारी बंद ठेवून संबंधित औषध दुकानदार यांनी पाठिंबा जाहीर केला. बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कित्तूर चन्नमा सर्कल येथे अखिल भारतीय केमिस्ट्री अँड ड्रग्ज संघटनेच्या वतीनं शहरातील एकूण 46 औषध दुकाने बंद ठेवून भारत बंदला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. यावेळी जयप्रकाश सावंत म्हणाले, देशामध्ये सुरू असलेले ऑनलाईन औषधी विक्रेत्याला सरकारने बंदी घालावी. ऑनलाईन औषधी विक्रीमुळे औषध दुकानदारावर मोठं नुकसान होत आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. डॉक्टर विकास पाटील म्हणाले, आपण लोकांना योग्य उपचार करून औषधे लिहून दिलेली मेडिकल दुकानातून घेतल्याने रुग्णांची आरोग्य सुधारतं. ऑनलाईन औषध विक्री पद्धत चुकीची आहे, असं सांगितलं. डॉक्टर जयप्रकाश करजगी म्हणाले, सरकारने त्वरित ऑनलाईन विक्री सेवा थांबवावी, नाहीतर आपण वैद्यकीय संघटनेच्या वतीनं सत्याग्रह करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी डॉक्टर मंदार नंदकुमार हवळ, डॉक्टर प्रशांत बसतवाडी, डॉक्टर संतोष हिरेमठ, डॉक्टर विनोद गायकवाड यांनी औषध विक्री संघटनेच्या बंदीला पाठिंबा दिला. यावेळी उपतहसीलदार CA पाटील यांना निवेदन देण्यात आलं. त्यांनी स्वीकारून आपलं निवेदन सरकारला पाठवून देतो, असंही त्यांना यावेळी सांगितलं. यावेळी औषध व्यापारी संघाचे राम किल्लेदार, किरण किवंडा, मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, उमेश खानापुरे, दत्ता भिडे, नागेश ढंग, औषध विक्रेते संघटनेचे सर्व सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे तिलारीनगर पुलाचं काम रखडलं. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कानाडोळा. तिलारीनगर परिसरातील पुलाचं काम ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या अनेक महिन्यापासून रखडल्याचा आरोप
स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या या कामामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडकरून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. सदर पुलाचं काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे, उघड्या लोखंडी सळ्या आहेत. विशेष म्हणजे पुलावरील डांबरीकरणाचं काम अद्यापही करण्यात आलं नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकी स्वारासह चारचाकी वाहनधारकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून रात्रीच्या वेळी इथं अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे. दररोज शेकडो वाहने, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि नागरिक या मार्गाचा वापर करत असताना देखील ठेकेदाराकडून कामाचा वेग वाढवला जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक वेळा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडकरून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पत्रकारांनी अनेकदा संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार फोन करूनही ठेकेदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून फोन उचलला जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या निष्क्रियतेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला असताना पुलाचं काम रखडल्याने भविष्यात वाहतूक विस्कळीत होण्याची तसेच मोठी दुर्घटना घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तातडीनं संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून पुलाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं, अन्यथा नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. गुड्डाई भैरी एफसीला विजेतेपद, भडगाव बेबी फुटबॉल लीग अद्विक एव्हिजर्सला उपविजेता, समर्थ एफसीला तिसरा. चुरशीच्या झालेल्या अंतिम फुटबॉल सामन्यात गुड्डाई भैरी एफसीने अद्विक एव्हिजर्स एफसीला 3-1 असं नमून भडगाव तालुका गडिंग्लज बेबी लीग स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. समर्थ एफसीने विंग्ज ऑफ ईगल्स एफसीला 2-1 असं हरवून तिसरा क्रमांक मिळवला. गुड्डाई एफसीचा समर्थ गजबरला स्पर्धावीराचा बहुमान मिळाला. भडगाव एफसी मार्फत गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशाळेच्या मैदानावर गेले 6 दिवस ही स्पर्धा सुरू होती. अंतिम सामन्यात सुरुवातीपासून गुड्डाई भैरी एफसीने आक्रमक पवित्रा घेऊन हल्ले चढवले. या संघाच्या आयुष तराने 10व्या मिनिटाला मैदानी गोल करून खातं उघडलं. मध्यंतरीपर्यंत हाच गोल फरक कायम होता. उत्तरार्धात 26व्या मिनिटाला गुड्डाई भैरी एफसीच्या समर्थ गजबरने संघाचा दुसरा गोल नोंदवून आघाडी 2-0 अशी भक्कम केली. ईर्षेने खेळणाऱ्या अद्विकच्या कार्तिक चव्हाणने गोल करत पिछाडी 2-1 अशी कमी केली. अद्विकच्या सुमित्र पन्नोरी, वेदांत किल्लेदार यांनी बरोबरीसाठी केलेले प्रयत्न गुड्डाई भैरीच्या समर्थ किल्लेदार वीरेंद्र कांबळे यांनी निष्फळ ठरवत विजेतेपद निश्चित केलं. जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण, पंचायत समिती सदस्य शिवाजी करिगार, भीमराव पाटील, दत्तात्रय नाईक यांच्या हस्ते विजेते उपविजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. उत्कृष्ट खेळाडूंना क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आलं. यावेळी संजय पाटील, भाग्योदय मोरे, विजयकुमार खमेलेट्टी, राजू कल्याणी, सचिन जाधव उपस्थित होते. विशाल चौगले यांनी स्वागत केलं. स्पर्धा समन्वयक पोलीस पाटील उदय पुजारी यांनी आभार मानले. डॉक्टर विशाल कोडोली यांनी सूत्रसंचालन केलं. सूरज कोंडुस्कर, ओमकार सुतार, ससरुम सासने, सक्षम तोंदले यांनी पंच म्हणून काम पाहिलं. दरम्यान समर्थ एफसीने विंग्ज ऑफ ईगल्स एफसीला 3-1 असं पराजित करून तिसरा क्रमांक पटकावीत बाजी मारली. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झालेली फुटबॉलची ही पहिलीच बेबी लीग स्पर्धा ठरली आहे. तिलारी घाटात कोंबड्या वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात, सुदैवाने कुणी जखमी नाही. तिलारी घाटातून कोंबड्या वाहतूक करणारे वाहन घाट उतरून खाली येत असताना सदर वाहन संबंधित चालकाला नियंत्रित झाले नाही. ब्रेक देखील लागले नसल्याने सदर वाहन रस्त्याकडेला असलेल्या घळणीला जाऊन थडकलं. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. सुदैवाने यामध्ये कुणी जखमी झालं नाही. तिलारी घाटात पुन्हा एकदा अपघाताची मालिका सुरू झाली आहे. 2 दिवसापूर्वी एक मालवाहतूक टँकर धोकादायक वळणावर कठड्याला थडकून घाट वाहतूक ठप्प झाली होती. 3 तासांनी वाहतूक सुरू झाली. सोमवारी सकाळी एक कोंबड्या वाहतूक करणारी गाडी अपघातग्रस्त झाली. घाटमाथ्यावरील हे वाहन कोंबड्या भरून तिलारी घाटातून गोवा येथे जाण्यासाठी निघालं. अचानक घाट उतरून खाली येताना ब्रेक न लागल्याने गाडी रस्त्याकडेला असलेल्या घळणीला थडकून उभी राहिली. यामध्ये मोठा अनर्थ टळला.